चर्चा वगैरे तुम्ही परदेशात असताना काही राजकीय नेत्यांचे फोन वगैरे तुम्हाला आले होते का पुन्हा मनधरणीसाठी? कारण तुमच्या नाराजीचंच नाट्य तुम्ही जाईपर्यंत सुरू होतं. असं आहे, मला कुणाचे फोन वगैरे आले नाही. आले तरी मी काही तुम्हाला सांगू शकणार नाही. परंतु मी पूर्णपणे जे आहे थोडा वेळ राजकारणातून डोकं जरा बाजूला काढलेलं होतं. आणि बाकी काय राजकारण काय आयुष्यभर राजकारण करतोच आहे. 67 सालापासून 66-67 पासून. तर ठीक आहे ना, थोडा वेळ त्या डोक्याला राजकीय डोक्याला आरामसुद्धा द्यावा लागतो. देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला काही शब्द दिला होता, तिकडनं आल्यानंतर आपण पुन्हा तुमची जे मंत्रिपद असेल किंवा तुमचा सन्मानाचा जो मला आहे त्यांनी मंत्रिपद वगैरे काय बोलले नाही, की ठीक आहे 7-8-10 दिवस थांबा, आपण नंतर चर्चा करू, एवढंच ते म्हणालेले आहेत. ते काही मला मंत्री करणार किंवा आणखीन काय करणार असं काही म्हणालेले नाही. आणि मी तसं तुम्हाला कधी सांगितलेलं नाही. थांबा, आपण शांततेने नंतर चर्चा करू, दॅट्स ऑल. चर्चा चालू आहे. शरद पवार साहेबांनी अजित पवार साहेब एका वेळेला एक यावे अशी चर्चा चालू आहे का? शरद कोणाचे? अजितदादा आणि मोठे साहेब एकत्र यावे असे कार्य झिरवाळांनी केलं आणि अजितदादाच्या आईने पण परवा कुठेतरी बोलला. चांगली गोष्ट आहे. आमच्या शुभकामना आहेत, शुभेच्छा आहेत. धनंजय मुंडेंचं प्रकरण गेल्या काही दिवसांपासून सुरू होतं. आता धनंजय मुंडेंना रिप्लेस करायचं ठरलं तर भुजबळांचं नाव पुढे येतं अशी चर्चा सुरू झालेली आहे. मला काही असं आहे की वडेट्टीवार काय म्हणतात किंवा जितेंद्र आव्हाड काय म्हणतात त्याच्यावर मी काय चर्चा करू शकतो काय? आणि हेही डोक्यातून काढून टाका की मला मंत्रिपद मिळालं नाही, मला ते मिळालं पाहिजे म्हणून कुणाला तरी काढा, असं काही माझ्या मनात आहे, हे सुद्धा येणं अशक्य आहे.